Hello, all NEET UG student. Welcome to Chhatrapati Educare. I am Dr. Praveen Kadam, intern at Agency India. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील बॅचलर ऑफ व्हेटरनरी सायन्स ॲनिमल हजबंड्री रिजन्सीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तर एजन्सीमध्ये एकच कॉलेज आहे म्हणजे KLP व्हेटरनरी कॉलेज शिरवल हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. यावर्षी तिथे 2 नवीन कॉलेजची मंजुरी होणार आहे. आता त्याची चॉईस फिलिंग कशा प्रकारे होणार आहे, त्यांचं म्हणजे सीट अलॉटमेंट कशा प्रकारे होणार यावर अजून स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. म्हणजे जेणेकरून ते मॅनेजमेंट कोर्टातून सीट भरणार आहे का त्यांच्या कॉलेजचे सेपरेट राऊंड चालणार आहेत प्रायव्हेटचे, हे अजून स्पष्टीकरण नाही आहे. त्यामुळे एकंदरीत जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनला एकच आहे. पण जर त्यांनी जर रिजन वाईज जर कॉलेज डिस्ट्रीब्युशन दिलं तर तिथे 2 नवीन कॉलेज आहेत. एक अहिल्यानगरला येत आहे आणि एक येते कोल्हापूर, असे 2 नवीन कॉलेज येत आहेत. तर एकंदरीत जर बघायला गेलं तर रिजन्सीच्या KLP व्हेटरनरी कॉलेजमध्ये टोटल 51 सीट आहेत. त्यापैकी जे आहे 36 सीट जे आहे रिजन कोटासाठी गेल्या वर्षी मंजूर होत्या आणि त्याच्यानंतर 15 सीट जे आहे स्टेट कोटासाठी त्यांनी दिल्या होत्या. एकूण मिळून जवळपास 51 सीट अशा होत्या. तर एकंदरीत जर कट ऑफ बघायला गेला तर SC कॅटेगरीसाठी यावर्षी 423 मार्क, ST कॅटेगरीसाठी 360, OBC कॅटेगरीसाठी 530, SCBC कॅटेगरीसाठी 525, ओपन कॅटेगरीसाठी 534, EWS कॅटेगरीसाठी 483, BJ कॅटेगरीसाठी 476, NT2 कॅटेगरीसाठी 527, NT1 कॅटेगरीसाठी 488, NT3 कॅटेगरीसाठी 505. या रेंजमध्ये जर तुम्हाला प्लस मायनस 10,000 मार्क असले तुम्हाला महाराष्ट्रातील KNP व्हेटरनरी कॉलेज रिजन्सी मधल्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटू शकतं. तर रिजन्सी मध्ये कोणकोणते विद्यार्थी येतात? सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, अहिल्यानगर, जळगाव, नाशिक हे जे डिस्ट्रिक्ट आहे त्या विद्यार्थ्यांमध्ये हे जे आहेत जिल्ह्यामधले विद्यार्थी रिजन्सी मध्ये येतात. एकंदरीत जर बघायला गेलं तर रिजन्सीचा कट ऑफ दरवर्षीच हाय जातो, कारण या रिजन मधले विद्यार्थी व्हेटरनरीसाठी जास्त पार्टिसिपेट करतात. त्यामुळे या रिजनचा कट ऑफ जास्त जातो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण रिजन डीचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.